लगातार 6 ब्लॉगचे व्हिडिओ बनवले. लगातार मी 6 ब्लॉगचे व्हिडिओ बनवले. पण आणखीन कॅमेरा पकडण्यातच माझी थोडी कन्फ्यूज होतो मी. सरळ कधी पकडतो, कधी रॉंग पकडतो, कधी राईट, कधी लेफ्ट, कधी ब्लॉगच बरोबर येत नाही. आणखीन हे आणखीन कन्फ्यूजच होऊ राहिलो. म्हणजे आणखीन एवढं काही नाही, परफेक्ट नाही झालो. तर कसे आहेत तुम्ही? तर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आपलं ब्लॉगचं चॅनल आहे पृथ्वी ब्लॉगर. सबस्क्राईब नसेल केलं तर जा अगोदर सबस्क्राईब करून ठेवा. तर आज आपण बोलणार आहेत की एका ब्लॉगरची लाईफ कशी असते भाई. तुम्ही ज्यावेळेस ब्लॉग चालू करताल ना, म्हणजे सुरुवातीला तुम्ही कोणच डायरेक्ट पब्लिकमध्ये जाऊन करू शकत नाही. मला पण माहिती आणि तुम्हाला पण माहिती बरोबर. आता मला बरेचसे कमेंट टाकतील पब्लिकमध्ये जा, असं काही एका ठिकाणी होणार का नाही. त्यांना काही बोलायचं ते बोलू दे, कमेंट आपण वाचणार नाही पहिली गोष्ट. कारण का पहिली गोष्ट, पब्लिकमध्ये जाऊन ब्लॉग बनवणं एका नवीन ब्लॉगरला जास्त सक्सेस शक्यच नाही होत. म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स नसतं वाढलेलं बरोबर ना. तेवढा आपला कॉन्फिडन्स नसतं वाढलेलं एकदमच पब्लिकमध्ये जाऊन ब्लॉग बनवणं असं तसं. मग त्याच्यामुळं ज्यावेळेस माझे 100 ब्लॉग अपलोड होतील यूट्यूबला, मग तिथून पुढं मग मी पब्लिकमध्ये जाऊन बनवणार. 100 होईपर्यंत मी असंच इथंच बनवून बसून लॅबमध्ये बसूनच बनवणार. कधी लॅबवर, कधी गॅलरीमध्ये, कधी पोचमध्ये, कधी मग एखादा चान्स आला पब्लिकमध्ये जायचं तर तिथं पण बनवलं, तसा काही विषय नाही. पण पब्लिकमध्ये जाणारच नाही असा काही विषय नाही. फक्त थोडा कॉन्फिडन्स नाही वाढलेला. तर सुरुवातीला लोक लय नाव ठेवते भाई, काय करतो म्हणते हे तू, असं तसं, शिकण्याचं वय आहे, कुठं वाया जातोय. वाया जातो म्हणते ब्लॉगरला, काय म्हणते वाया जातो म्हणे. व्हिडिओ व्हिडिओ बनवणार वाया जातो. अरे ह्यांना काय माहिती नाही, हा व्हिडिओ, हा कॅमेरा कुठल्या कुठे घेऊन जातो माहिती आहे का, हा काय माहित नाही. तर भावांना तुम्ही पण करा स्टार्ट. आणि नक्कीच कमेंट करून सांगा माझं मोटिवेशनल ऐकून कोणी कोणी स्टार्ट केलेलं आहे, कमेंट करून सांगा. धन्यवाद. तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजच्यासाठी एवढंच बस झालं. काळजी घ्या आणि कमेंट नक्की टाका, जेणेकरून मला कळेल की तुमच्या मनातल्या भावना. मग त्याच्यावर मी बनवलं एखादा व्हिडिओ. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बस ठीक आहे, धन्यवाद. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच पाहिल्याबद्दल. परत एकदा तुमचं स्वागत. थँक्यू.